ढवळपुरी, ढोकी व धोत्रे तालुका पारनेर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या। नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। या पाहणी दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, सुभाष दुधाडे, कृषी अधिकारी गजानन घुले, उपसरपंच बबन पवार तसेच परिसरातील अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल सायंकाळच्या वेळेस काय करणार आहे या डोके, धोत्र, ढवळपुरी, वडगाव, आमली, भाळवणी या सगळ्या पट्ट्यामध्ये अचानकपणे अवकाळी पाऊस आणि प्रचंड प्रमाणामध्ये गारपीट या ठिकाणी झाली। या गारपिटीमुळं या परिसरातली कांद्याचं पीक असेल, वाटाणा असेल, मका आहे, कलिंगड आहे, मिरची आहे, टोमॅटो आहेत, अशी सगळी पिकं, या सगळ्या पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळं शेतकरी, या सगळ्या परिसरातला शेतकरी हवालदिल झालेला आहे। लाखो रुपये खर्च करून या पिकाची त्यांनी उभारणी केलेली होती। ऐन हातातोंडात घास आला असताना निसर्गानं अवकोप करून हा हातातोंडातला घास हिसकावून नेलेला आहे। मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सर्व शेतकऱ्यांना एक आधार देऊ शकतो। माझ्याबरोबर सकाळीच काल मी कलेक्टर साहेबांशी बोललो, त्यांनी सगळी यंत्रणा कामाला लावली। आज सकाळपासून आपल्या तालुक्याचे तहसीलदार गायत्री सौदाने, कृषी अधिकारी गजाननजी घुले, ते आणि त्यांची सर्व टीम या सगळ्या परिसरामध्ये सकाळपासून सगळी पाहणी करत आहे। आज प्राथमिक पाहणी करून प्राथमिक पाहणीचा अहवाल ते माननीय जिल्हाधिकारी महोदयांना उद्या देतील आणि उद्यापासून प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे पंचनामे त्या ठिकाणी उद्यापासून कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक तिघं एकत्रितरित्या त्या ठिकाणी जाऊन सगळ्या स्पॉटवर जाऊन स्पॉट पंचनामे करून त्या ठिकाणी कोणत्या पिकाचं नुकसान झाले त्याच्या नोंदी या अद्ययावत करून तसा रिपोर्ट वरती सरकारला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जाईल। ज्यावेळेस शासनाकडे तो रिपोर्ट जाईल त्यावेळेस मी तुमचा सगळ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा दुसरा उपमुख्यमंत्री सुनेत्राव वहिनी पवार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईसाठी आपण पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून निश्चितपणे या जिल्ह्यातल्या लोकांना, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम 100% करू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की शेवटी निसर्ग आहे, निसर्ग कोपतो तो आपल्या हातात नाही, निसर्गाचं संकट आपण रोखू शकत नाही, परंतु त्यातूनही हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे। आजपर्यंत तुम्ही सगळं पाहिले, काल परवा कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली त्यावेळेससुद्धा आपल्याला नुकसान भरपाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारनं दिलेली आहे आणि आताही आपल्याकडंच नाही तर मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हा अवकाळीचा फटका बसलेला आहे आणि म्हणून जिथं जिथं काही नुकसान झाले शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सरकार संवेदनशीलपणे सगळ्या शेतकऱ्यांना मदत करेल, एवढे मी या ठिकाणी खात्री देतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।